नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या बातमीबागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण एक विशेष महत्त्वाचं माहिती घेणार आहोत. बारामतीमध्ये विधानसभेचं निवडणूक जाहीर झालेली आहे. तसं नगरला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये पण विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली, पण राहुरीपेक्षा बारामतीचं महत्त्व जास्त लोकांच्या चर्चेमध्ये आहे. कारण तिथं अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार उभ्या राहणार आहेत. त्याच्यामुळे बारामतीच्या निवडणुकीची चर्चा जास्त चालू आहे. आता एक 2-3 दिवसापूर्वी जो मी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बारामतीवर सुनेत्रा पवार निवडून येतील, पण घरभेदी ज्याला म्हणतो आपण, तो प्रकार नक्की घडेल. सुनेत्राताईंची बिनविरोध निवडणूक होणार नाही. आपल्याच घरातले लोक त्यांना दागाफटका करण्याची शक्यता आहे आणि 1-2 दिवसात त्याचा अनुभव आलेला आहे. तो पेपरला वाचत असाल, टी व्हीवर बातमी पाहत असाल की सुनेत्रा पवारांची नणंद म्हणजे अजितदादांची सख्खी चुलत बहीण त्यांनी जाहीर केलं की आम्ही सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार नाही. म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, ते त्यांचा उमेदवार देणार नाही. कारण बारामतीवर विधानसभेवर त्यांचा हक्क. सगळ्यांना वाटलं तर चला त्यांनी जाहीर केलं म्हणजे कोण उभं राहणार नाही, सुनेत्राताई बिनविरोध येतील. पण मी त्यावेळेस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तसं होणार नाही. राजकारण हे अतिशय क्रूर असतं. छक्के पंजे, शोध प्रतिशोध, हे सगळं त्या राजकारणामध्ये चालू असतं. काँग्रेसचे जे नेते आहेत, हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि त्यांचे एक नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले की जर शरद पवार गट उमेदवार देणार नसेल तर आम्ही उमेदवार देणार, निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. त्याच्यानंतर रासपचे जे अध्यक्ष आहेत महादेव जानकर यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांची गाठ घेतली आणि आपण निवडणूक लढवायला तयार आहोत असं त्यांनी तिथं त्यांच्याशी बोलताना सांगितलं. मग या घटना ज्या आहेत याच्या मागचं राजकारण समजून घ्या. की अजितदादा पवारांचं निधन झालं हे दुःख सगळ्यांनाच आहे, सगळ्या महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. मग त्यांना बिनविरोध निवडून का देऊ नये? तर त्याच्या मागं सुद्धा राजकारण. त्याच्यामध्ये आणखीन एक ओबीसी नेते जे आहेत लक्ष्मणराव हाके यांनी सुद्धा जाहीर केले की आम्ही निवडणूक लढवणार, मी लढवणार. आता त्यांचं तर वाक्य म्हणजे त्यांनी तर सांगितलं की सुनेत्राताईंना जर दुःख झालं तर ते 4थ्या दिवशी त्यांनी शपथविधी का घेतला? त्यांना दुःख नाही ना आम्हाला दुःख आहे का? त्यांना सहानुभूती नाही ना आम्हाला सहानुभूती दाखवायची का? तर हा विषय आहे. पण हर्षवर्धन सपकाळ वडेट्टीवारांना पण माहीत आहे की आपला माणूस उभा केलं तर आपण निवडून येणार नाही, तरी हट्ट का? त्याच्या मागं राजकारण समजून घ्यायचं. मी तुम्हाला मागं सांगितलं की राष्ट्रवादी शरद पवार जे गट आहे की सुनेत्रा चव्हाण विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभेमध्ये फाईट झालेली होती. निवडणुका एकमेकाच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या आणि सुनेत्राताई पवार पडल्या होत्या, सुप्रिया सुळे निवडून आल्यात. पण त्यांना त्यावेळेस 2-2.5 महिने अतिशय घाम फुटला होता की आपल्याला आपलीच भावजय आपल्या विरोधात उभं राहिली. हा धक्का त्यांना सहन झाला नव्हता. शरद पवारांनी अतिशय कष्ट घेतले आणि सुप्रियाताई निवडून आले. जर शरद पवारने कष्ट घेतले नसते, प्रत्येकाच्या दारामध्ये ते गेले नसते, तर कदाचित सुप्रियाताई निवडून आल्या नसत्या. मग तुम्हाला वाटतं का की सुनेत्राताईंना पुन्हा अगदी हसत खेळत निवडून देतील? नाही निवडून देणार. मनातला राग ते तोंडावर तर बोलणार की आम्ही देणार नाही, पण ते आपल्या पक्षाच्या तर्फे तिकीट न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगते तुमचा उमेदवार उभा करा. ही राजकीय खेळी असते. मग आतून त्यांचे जे कार्यकर्ते आहेत
ते सगळे काँग्रेसचा प्रचार करणार आणि सुनेत्राताईंना चांगली फाईट देण्याचा प्रयत्न अवश्य करणार. आता लक्ष्मणराव हाके का उभे राहणार? तर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज. तर त्याच्या एका हॉस्पिटलला अजितदादा पवारांचं नाव द्यायचं ठरलं होतं. बारामतीतलं आहे, ते उभारण्यामध्ये अजितदादांचं मोठं योगदान होतं. त्याच्यामुळे धनगर समाज नाराज झाला आणि बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये धनगर समाजाची चांगली मतं भरपूर आहेत. मग त्याचा इफेक्ट होऊ नये, धनगर समाजाच्या माणसं सांगितलं आम्ही उभं राहणार. जी धनगर समाजाची मतं अजितदादांना पडत होती ती सुनेत्राताईंना कदाचित पडणार नाही, म्हणून परवाच सरकारने तो निर्णय रद्द केला की आम्ही काही अजितदादांचं नाव देत नाही, अहिल्याबाईंचं नाव राहील. हे त्यांची नाराजी काढण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. मग लक्ष्मणराव हाके उभं राहणार, याच्या मागं राजकारण काय आहे? तर नॉर्मली अजितदादा आणि लक्ष्मणराव हाके यांचं कधी पटलं नाही, ते वैचारिक विरोधात होते. त्याच्यामुळं लक्ष्मणराव हाके थोडेसे तापट स्वभावाचे आहेत. त्यांनी सांगितलं मी उभं झालं, त्यांना माहिती आपण निवडून येणार नाही, पण सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून येऊ द्यायचं नाही, ही त्याच्या मागचं त्यांची भूमिका. म्हणजे अजितदादांना पडणारे काही मतं ते खाणार, सुनेत्राताईंना जी सिंपती सहानुभूतीची मतं पडली असती ती त्याच्यातली काही मतं काँग्रेस पक्ष खाणार आणि सुनेत्राताईंना विरोध करण्याचा प्रयत्न करणार. मी एवढेच अंश दाखवून सुद्धा सुनेत्राताई निवडून येतील का? ते येतील, कारण भाजपचं त्यांच्या पाठीमागं बळ उभं राहील, शिवसेनेचं बळ त्यांच्या मागं उभं राहील आणि सुनेत्राताई निवडून. पण तो जो आनंद आहे बिनविरोध येण्याचा, तो त्यांना मिळू न देण्यासाठी मागे त्यांच्याच घरातले लोक कारणीभूत राहतील. अजितदादा पवारांना बारामतीमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं की सुप्रिया सुळेंना बारामती विधान परिषदेच्या क्षेत्रात जवळजवळ 1,00,000 मतं जास्त पडली होती. म्हणजे शरद पवारांचं वर्चस्व अजितदादांपेक्षा बारामतीवर जास्त आहे. मग जर शरद पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आतून काँग्रेसचा प्रचार करा, तर कदाचित सुनेत्राताईंना निवडणूक अवघड होऊ शकते. असं होईल का? असं होऊ शकतं, आतून डागाफाटका होऊ शकतो. म्हणून मुख्यमंत्री शांत आहेत, सुनेत्राताई काही बोलत नाही आहेत की राजकारण काय करायचं याचा विचार चालू आहे. अजून फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही. फॉर्म भरताना या लोकांना कसं सरळ करायचं, या लोकांना माघार घ्यायला कशी लावायची, याचे सगळे छक्केपंजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं आहेत. त्याच्यामुळे ते ऐन वेळेला काय शाळा करतात किंवा ऐन वेळेला काय खेळी करतात याच्यावर सुनेत्राताई पवारांचा विजय अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बातमी द्यायची होती की सुनेत्राताई पवारांचा विजय हा सहजगत्या होणारा नाही. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मैदानात उतरावं लागेल, एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागेल, तेव्हाच तो विजय त्यांचा सुकर होईल. नाही तर घरभेदी घरातलेच लोक जे आहेत, भाऊबंदकी ज्याला म्हणतो, मोठ्या प्रमाणात उफळून येण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक घरात घडणारी घटना आहे. एक भाऊ मोठा होत असेल तर दुसऱ्या भावाला वाईट वाटतं. एखाद्याने आता सुनेत्राताई सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं राहिलं तर त्याचा वाचपा त्या काढू शकतात आणि हा नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काही कारण नाही. पण आम्ही उभं करणारे असं गोड बोलून पाठीमागून जो प्रकार होणार आहे त्या गोष्टीचं फक्त षडयंत्र आपण त्याला म्हणू शकतो. तर हा प्रकार समजून तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं की राष्ट्रवादी शरद पवार गट सुनेत्राताईंना मदत करणार नाही, त्यांच्या विरोधात काम करेल का नाही करणार? काँग्रेसचा माणूस निवडून येईल का सुनेत्रा पवार निवडून येतील?
लक्ष्मण हाके निवडून येतील का महादेव जानकर निवडून येतील, तुम्हाला कोणी लय वाटतं तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा. आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर निदान रामकृष्ण हरी लिहा, जय हिंद लिहा, तुमचं एखादं मत मांडा. हे निवडून येतील नाही येणार एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्याला 1 सेकंदाचा वेळ लागतो. लाईक करा आणि दुसऱ्या ग्रुपला, व्हॉट्सअपला, फेसबुकला अवश्य शेअर करा. रामकृष्ण.